राज्य सरकारच्या प्रस्तावित जनसुरक्षा विधेयकावर आता सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत। अमरावतीमध्ये क्रांतिज्योती संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट नंदेश अंबाटकर यांनी यावर थेट आक्षेप घेत हे विधेयक लोकशाहीला गालबोट लावणार असल्याचं मत मांडलंय। जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भात क्रांतिज्योती ब्रिगेड संघटनेची भूमिका विरोधाची आहे। त्याचं कारण सत्ताधारी पक्षांनी हे बिल 2 वेळा विधानसभेत मांडलं। या चंद्रकांत बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून या बिलाची मांडणी 2 वेळा केली गेली, पण ते बिल काही फार विरोधकाच्या विरोधामुळे पास होऊ शकलं नाही। सत्ताधारी लोकांचं असं म्हणणं आहे, नेत्यांचं असं म्हणणं आहे की हे बिल आम्ही नक्षलवादी संघटनांचा प्रतिबंध करण्यासाठी या बिलाचं कायद्यात रूपांतर करत आहोत। हे बिल अति आवश्यक आहे। नक्षलवादी लोक हे फक्त नक्षलाई क्षेत्रामध्येच काम करत नसून त्या नक्षलवादी संघटनेचं लोन शहरापर्यंत पसरलं असल्यामुळं शहरातल्या सज्जन माणसांनाही या नक्षलवादी संघटनेचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना रोख देण्यासाठी आणि बेकायदेशीर कृत्य जो करेल त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी या बिलाची मांडणी आम्ही या ठिकाणी करत आहोत। या बिलाला कायद्यात रूपांतरित केलं की मग या अशा नक्षलाई संघटनांना प्रतिबंध घालता येईल असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। परंतु आम्ही जेव्हा त्या बिलाचा अभ्यास केला, सरकारचं असं म्हणणं आहे की नक्षलवादी संघटनांना बंदी घालण्यासाठी या बिल बेकायदेशीर कृत्य करण्यासाठी हे बिल मांडत आहोत। पण त्या बिलाचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा त्या बिलामध्ये नक्षलवादी संघटना असा उल्लेख कुठेच नाही, फक्त संघटना असा उल्लेख केलेला आहे। आता संघटना म्हणजे काय की 10 माणसं एकत्रित झाली, त्यांचा समूह एकत्रित झाला म्हणजे संघटना। आणि ज्या समाजामध्ये सरकार जर म्हणते आहे की नक्षलवादी संघटनांसाठी हे बिल आम्ही मांडत आहोत, पण त्या बिलाची जर पाहणी केली, त्या बिलाचा जर अभ्यास केला, त्यात नक्षल हा शब्द कुठंच आला नाही। म्हणजे त्यात फक्त असा आला आहे की ज्या संघटना बेकायदेशीर कृत्य करेल त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी। म्हणजे संघटना मग क्रांतिज्योती ब्रिगेड असू शकते, अनेक विविध जाती समूहामध्ये संघटना उभ्या झालेल्या आहे, काही समाजामध्ये संघटना उभ्या झाल्या आहे, आणखीन प्रकारे काही NGO आहेत, त्या आपापल्या पद्धतीनं आपापल्या समाजामध्ये आपापल्या समूहामध्ये त्या संघटनांनाही बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यावर बंदी आणण्याचं हे डाव सरकारचा दिसते आहे। आता जर समजा संघटना चॅरिटी कमिशनरकडून जर रजिस्टर झाली आहे आणि चॅरिटी कमिशनरकडून रजिस्टर झालेल्या ज्या काही संघटना असतील त्या संघटना चॅरिटी कमिशनरनी दिलेल्या बॉयलरप्रमाणे काम करतात, समाज हिताचं काम करतात। मग त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी त्यांच्या बेकायदेशीर कृत्य करणार आहे म्हणून त्यांच्यासाठी वेगळा कायदा करण्याची गरज काय, असा या सत्ताधीशांना माझा सवाल आहे। जर चॅरिटी कमिशनरने त्या संघटनेला परवानगी दिली असेल तर कुठेतरी बॉयलर आहेच ना, त्या नियमाप्रमाणे ते काम करत आहेत। आणि जर बेकायदेशीर काम करत असेल संघटना तर त्याच्यावर त्याचा अंकुश आहेच, ते गुन्हेगार ठरतीलच। मग पुन्हा या बिलाची आवश्यकता नाही। राज्य सरकार पावसाळी अधिवेशनात जनसुरक्षा विधेयक मांडण्याच्या तयारीत असतानाच विविध संघटना आता या विधेयकाच्या विरोधात मैदानात उतरल्या आहेत। अमरावती येथील क्रांतिज्योती संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट नंदेश अंबाटकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की हे विधेयक जर पास झालं तर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते सामाजिक कार्य करणाऱ्या NGO पर्यंत सर्वांवर दबाव टाकण्याचा धोका निर्माण होईल। ॲडव्होकेट अंबाटकर यांच्यानुसार हे विधेयक केवळ कायदा सुव्यवस्थेसाठी नसून जनतेचा आवाज दाबण्याचा एक प्रकार आहे, त्यामुळे त्यांनी हे विधेयक रद्द करण्याची मागणी केली आहे। तसेच इतर संघटनांना देखील आवाज उठवण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट अमरावतीहून।